हाय गाइस, दिस इज पायल अँड वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. तर आय एम सॉरी बट जे लोक व्हेजिटेरियन आहेत किंवा जन्मजात व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी सॉरी हा व्हिडिओ नाही, कारण द व्हिडिओ इज ऑल अबाउट आमच्या गावचा आकाड. तो मी पहिला हे बघा. बायका दिसते हा व्हिडिओ करायला ती माझं इकडं मग पाय करायचं दात मात पडलेलं दिसते त्यात गबसा बाहेर हसायचंच आहे त्याला काय होते ते असायसाठीच आहे. होय होय काकी. संपवलं चांगलं एवढंच म्हणले. मग काय रे, दरवर्षी लय म्हणते ती काय 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 म्हणते काय नाही. तर हे आमच्या वाडीत जे आकाडाच्या वेळा असते ना, त्याचं ते सगळं आहे, जेवणाचं पंगत वगैरे बसलेली. तर विषय असा आहे की आमच्या वाडीत आता तुम्ही काय म्हणताय माहिती नाही, मरी आहे, मरी माता, तर ते मंदिर आहे आमच्या वाडीत. आणि बिकॉज ऑफ दॅट मंदिर आमच्या वाडीला एक म्हणजे असं हे होतं की एक सेंटर पॉईंट भेटतोय. नाही संक्रांत पाडव्याच्या वेळी पण आमच्या वाडीत त्या मंदिरापुढं कुस्त्या होत्यात पहिल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी तिथं वरच्या एक बिरोबाचं देऊळ आहे, तिथनं एक पालखी येत्या खाली. आणि त्या पालखीचं सगळं म्हणजे तिथं त्या मंदिरात जात्या पालखी. तिथं ती लोक, म्हातारी सगळी लोक किंवा तरुण लोक सगळी मिळून ती गज्जी खेळतात. आणि ती पण दाखवलेली व्हिडिओमध्ये. आणि तिथं ती सेलिब्रेशन होते आणि परत ती पालखी वर जात्या. आणि दुसरं फेस्टिवल म्हणजे हे आषाढचं. आषाढ महिन्यामध्ये तिथे आकाड असतोय. आणि तिथं त्या मरीमाताला काय म्हणता तुम्ही, ते तिथं बोकडं कापली जातात. आणि पूर्ण जे खोरं आहे आमचं तिथलं, म्हणजे पूर्ण खोरं नाही पण एक म्हणजे एक काय ठराविक ज्या वाड्या आहेत जवळ आहेत, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंतच्या त्या ज्या वाड्या आहेत सगळ्या एकत्र वर्गणी काढतात आणि तिथे जेवायला बसतात. दिस इज माय फेवरेट पार्ट लिटरली. तर या असं 2 सण असतात वर्षातलं ज्यावेळी आमची वाडी जी आहे ना ती सेंटर पॉईंट असत्या. आणि त्यामुळं सगळा गजबजा आमच्या वाडीत असतोय. सगळी जी आसपासच्या गावातली लोक आहेत, गावातली म्हणजे वाड्याच आहेत सगळ्या छोट्या छोट्या वाड्या. आमचं गाव लोकगाव आणि त्यात छोट्या सगळ्या वाड्या आहेत. मग ते सगळ्या वाड्यातली लोक आमच्या वाडीत येतात आणि ते सगळं सेलिब्रेट होते. मला लय भारी वाटते. आणि माझ्या अंगात चुल किती आता सांगा, मला असं कणकणी वगैरे आलती, मला बरं नव्हतं, सोमवारपासून बरं नव्हतं. तरीसुद्धा मी काल फक्त एक रात्र एक अर्धा तास पण नाही तिथं, म्हणजे पटपट एवढं लवकर उशीर झालेला असतो ऑलरेडी. बायका सगळ्या पंक्तीला बसतात, पटकन जीवन उठून जातात लगेच. म्हणजे मिनिमम 15 मिनटापेक्षा पण कमी टाईम असतोय. तेवढ्यासाठी मी त्या पंक्तीला बसण्यासाठी एवढी धावपळ करत पंढरपूरमधनं बस पकडून सांगोल्यातनं घराकडे गेल्या. आणि फक्त जेवण करून रात्री घरी झोपायला. आणि मला असं डोकं जड झाले, आजार आहे, गोळ्यांवर आयुष्य चालले आपलं. म्हणजे एवढं पण आजारी नाही, बट 2 दिवस झालं फक्त ते पॅरासिटामॉल पॅरासिटामॉलच कणकणीवरची गोळी, घसा दुखायची गोळी, ह्या गोळ्यांवर चालले आपलं. तरी पण गावी जाऊन आपल्याला ह्याला जायचं आहे. शेवटी गेली मी, जेवण केलं. सकाळी मला जेवायची सुद्धा अक्कल नाही. रात्री फक्त ते 10 मिनटं जी तिथे स्पेंड करतोय ना त्या पंक्तीत, तेवढ्यासाठी मी गेली. एवढं दगदग करत, ते एष्ट्या बदलत, एवढं स्ट्रगल करत. लिटरली इट वॉज स्ट्रगल. यू कॅन सी माय फेस लुकिंग लाईक अ ड्रग ॲडिक्ट. बट बिलीव्ह मी 3 दिवसापासून हालत चालली माझी नुसती. आणि माझं म्हणजे एक रूल आहे, मला मी कधीच आजारी पडत नाही, काय होत नाही. वर्षांना फक्त 2 वेळा मी आजारीत पडत असेल, ते पण फक्त मला पित्ताचा त्रास होऊन किंवा थंडी वाजून कणकणी येत्या. आणि तेवढ्यासाठीच मी पैसे खर्च करून जात नाही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणे आणि सरकारी दवाखान्यात जाऊन मस्तपैकी इंजेक्शन घेऊन येणे. ही सवय कुठनं पडली तर ज्यावेळेला मी हॉस्टेलवर राहत होती, म्हणजे हॉस्टेलच नाही पण मी 11वीपासून जेव्हापासून मी घरातनं बाहेर आहे ना, तेव्हापासून काय वाटलं आजार थोड्याफारासाठी घरी सांगून लगी त्यांना पॅनिक करण्यापेक्षा आपलं
आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आय स्वेअर ऑन, घरात तुम्ही जगभरातलं मसाला टाका त्या नॉनव्हेजच्या आमटीमध्ये कशामध्ये पण, बट ती जी चव असते ना त्या पंक्तीला बसल्यावरती खाण्याची, आई शपथ, तेवढ्यासाठी मी जाते फक्त तेवढ्यासाठी. कट्टर नॉनव्हेजिटेरियन आहे मी, कट्टर नॉनव्हेजिटेरियन. आता ही फिलिंग मी एका व्हेजिटेरियन व्यक्तीला सांगू शकत नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दिस, बट सो दिस इज समथिंग आय डिड. आणि आता पण माझं पूर्ण असं डोकं जड झाले, मला काय करण्याची इच्छा नाही. मी फक्त असे लोळत होते, पण म्हटलं आता जर नाही टाकलं हा व्हिडिओ बनवून आणि नंतर टाकायचं म्हणून गॅलरीत फक्त ठेवलं एडिटला, तर ही गोष्ट जुनी झाल्यावर टाकून तर काय उपयोग म्हटलं, म्हणून उठून मी केस नीट केले माझे व्हिडिओसाठी. नाहीतर आय स्वेअर ऑन मी घरी एका ड्रग एडिटसारखं पडलेलं असते, नुसतं कपडे नीट नसतात, केस नीट नसतात, काय नीट नसते. आणि मग असा व्हिडिओ बनवला. तर आय लाईक दिस रिच्युअल्स ऑफ माय विलेज अँड आय लव्ह माय विलेज अँड दिस इज ऑल अबाउट माय विलेज एंड मी. सो थैंक्स फॉर वॉचिंग, बाय बाय. मिलेंगे ऐसी अलग सी किसी स्टोरी के साथ, मेरे गाँव की स्टोरी के साथ, बिकॉज आय लव्ह माय गाव. किती कौतिक करणार आहे मी गावाचं. बाय बाय.